नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल आणि जापनीज टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. प्रत्यक्ष बघा, बरेच लोक विचारतात की सर कल्टा टाकायचा आहे, कसे खड्डे केले पाहिजे. तर किमान मित्रांनो हे बघा, आता मिडलला टाकतो, 6 इंचचा खड्डा झाला पाहिजे. किमान 6 इंच खोलीचा खड्डा असला तर तो मुळांच्या कक्षेत जातो. ही मुळं बघा, ही मुळं जे आहेत यांच्याद्वारे कल्टार खेचलं जातं आहे पॅक्लोबिट्रोझाल, आणि मग ती किक बसते. जर तुमचे ओपन झाले नाही तर तुम्ही खड्डा खोदूनही फारसा तुमचा फायदा होत नाही. तर पॅक्लोबिट्रोझाल टाकण्यापूर्वी खड्डे कसे घ्यावे, तर याच्यात 2 मेथड आहेत. एक तर अशा प्रकारे 4 बाजूनी 4 आपण खड्डे घेऊ शकतो किंवा रिंग मारू शकतो. तर आपण इथं खड्डे घेत आहोत जेणेकरून काम सोपं व्हावं. आणि प्रत्येक झाडाला आता बरेच जण विचारतात की खड्डे खोदून झाल्यानंतर सर पहिल्यांदा खत टाकावं. नाही, पहिल्यांदा काय करा की असे खड्डे खोदा. खड्डे खोदल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पॅक्लोबिट्रोझाल कल्टार वापरा. आता कल्टार वापरायची पद्धत काय आहे, तर 5 वर्षाचं झाड असेल तर 5 ml, 6 वर्षाचं झाड असेल 6 ml, 7 वर्षाचं असेल 7 ml, 7 लिटर पाणी घ्यायचं आणि ते टाकायचं आहे. आता आमची झाडं आहेत जवळपास 20 वर्षाची झाडं आहेत, तर आम्हाला ते 20 ml घ्यायला लागेल. प्रत्येक खड्ड्यामध्ये 5 लिटर पाणी आपल्याला टाकावं लागेल. म्हणजे मग आपल्याला त्या झाडानुसार त्याचं मात्रा ह्या प्रत्यक्ष झाडांना जातात आणि पुढच्या वर्षी त्यांना चांगला बहार येतो. पॅक्लोबिट्रोझाल काय आहे, तर ग्रोथ रेग्युलेटर आहे. दरवर्षी आपल्याला आंब्याच्या झाडाला चांगलं उत्पन्न येण्यासाठी आपण पॅक्लोबिट्रोझाल वापरतो. तर अशा प्रकारे आपलं काम सुरू आहे आणि लवकरच आपण ह्या वर्षी थोडं लवकर अर्ली पॅक्लोबिट्रोझाल वापरायचं प्लॅन केलेलं आहे की लेट आणि लवकर. एक बाग जे आहे ते आपण 1 जूनच्या दरम्यान आपण पॅक्लोबिट्रोझाल टाकणार आहे. आणि दुसरी बाग आहे, आपल्याकडे 3 बागा आहेत, तर त्याचं एक 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान टाकणार आहे आणि एक डायरेक्ट सप्टेंबरच्या दरम्यान आपण पॅक्लोबिट्रोझाल टाकणार आहे. जेणेकरून कुठला रिझल्ट वेगवेगळ्या वातावरणात भेटतो हे आपल्याला बघायचं आहे. तिघांचे रिझल्ट मी तुम्हाला नक्कीच यूट्यूबला टाकणार आहे. सगळ्यांनी ज्यांच्याकडे आंबा बाग आहे त्यांनी पॅक्लोबिट्रोझाल म्हणजे कल्टार टाकणे गरजेची गोष्ट आहे. आणि जर कल्टार टाकलं नाही तुमची तर 15 दिवस तुमची बाग उशिरा येते. म्हणजे अजूनही बऱ्याच लोकांच्या बागेत आंबे तसेच्या तसे आहेत, पण आपल्या बागेत तुम्ही बघू शकता की कुठेही आंबे दिसत नाहीत. सगळे आंबे आपले 28 एप्रिलच्या दरम्यान काढून झालेले आहेत, मार्केटला गेलेले आहेत. आता आपण लवकर काढणी झाल्यामुळे लवकर आपण पॅक्लोबिट्रोझाल यूज करून 15 ते 20 दिवस अगोदर उत्पादन आपण घेतोय. आणि त्याचा फायदा असा आहे की अक्षर तृतीयाच्या दरम्यान 120-180 रुपये ह्याप्रमाणे आपल्याला चांगला भाव मिळाल्यामुळे आपल्याला बागेतून चांगलं उत्पन्न येतं आहे. तर हीच गोष्ट तुम्हाला करायची आहे. आपण सुपर 30 नावाचा ग्रुप तयार केलेला आहे, जेणेकरून महाराष्ट्रातले 30 शेतकरी आपण निवडलेले आहेत. त्यांचं ह्या वर्षीपासून संपूर्ण नियोजन चालू आहे की कशा पद्धतीने आपल्याला पॅक्लोबिट्रोझाल टाकायचं आहे, काय करायचं आहे, खड्डा कसा घ्यायचा आहे. काही ठिकाणी रिंगद्वारे खड्डा घेता येईल. मोठ्या बागा असतील तर त्यांना असे खड्डे घ्या आणि त्या खड्ड्यांमध्ये तुम्ही पॅक्लोबिट्रोझाल यूज करायचं आहे. त्याच्याने आपल्याला जास्तीत जास्त चांगला रिझल्ट मिळेल आणि पुढच्या वर्षीचं उत्पन्न कसं येतं काय येतं हे मी तुम्हाला प्रत्यक्ष टाकणार आहे. तुम्ही बघू शकताय. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा. ज्यांनाही मला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांना नंबर देतोय 70 66 85 69 24. पॅक्लोबिट्रोझाल यूज कसं करायचं आहे याच्यासाठी पण डायरेक्ट आपण प्रशिक्षण घेणारच आहे. ह्या वर्षी मोफत प्रशिक्षण लावणार आहे जूनमध्ये. तर नक्की या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि चांगल्या पद्धतीने बागा डेव्हलप करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.